नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी काळे बोराटे नगर रेल्वे गेटवर उड्डाणपूल भुयारी मार्ग करणार असल्याचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी काळे बोराटे नगर येथे बोलताना सांगितले. आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रयत्नातून झालेल्या भुयारी मार्गाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा आणि त्यांच्या शिल्पांचे अनावरण करण्याचा कार्यक्रम वाजपेयी साहेबांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोददादा सातव, भाजपा नेते विकास भुजबळ आणि प्रभाग 26 भाजपच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार टिळेकर हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी आमदार चेतन तुपे पाटील, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद बाणगिरे, आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे, उद्योगपती सुनील आबा सातव, माजी नगरसेविका विजयाताई वाडकर, बाळासाहेब महाराज गुले, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, भाजपा नेते रविभाऊ तुपे, इम्तियाज मोमीन, महिला अध्यक्षा शोभाताई लगड, माजी उपसरपंच सुमित आप्पा गुले, शिवसेना नेते अभिजित बोराटे, संतोष राजपूत, योगेश सूर्यवंशी, महेश ससाने, राजेंद्र भिंताडे, बाळासाहेब गुले, स्वाती कुर्णे, ॲडव्होकेट मच्छिंद्र वाडकर, गणेश वाडकर, आप्पा ससाने, संदीप शेंडगे, धर्मराज मेत्रे, पोपट वाडकर, अश्विनी सूर्यवंशी, सविता हिंगणे, नलिनी मोरे, अमित वाडकर, दिलीप गुजर, साधना पाटील, रोहिणी क्षीरसागर, सचिन सातव, सागर तुपे, हनुमंत गुले, वैभव माने, शांताराम जाधव, विनायक पाटील, बबन आंधळे, मीना थोरात, भाजपा हडपसर विधानसभेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधकांच्या टीकेला आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी विकास कामांमधून उत्तर दिले. त्याचे समर्पक उदाहरण आज भुयारी मार्गाच्या रूपाने जनतेसमोर आहे, असे प्रतिपादन ॲडव्होकेट प्रमोददादा सातव यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकात केले. आमदार चेतन तुपे पाटील आणि शिवसेना शहर प्रमुख नाना बाणगिरे यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्या साथीनं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघात भरीव निधी विकास कामांसाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. नेते म्हणता येईल किंवा सुयोजित नेते म्हणता येईल, या सर्वांनी जागा हस्तांतर करतानाचा जो संघर्ष असेल किंवा काही जणांनी यांना वेगळा शब्द दिला, आज हा कार्यक्रम देखणं होत असताना त्यांना ह्या कार्यक्रमातून हे नक्कीच उत्तर मिळालं असेल की महायुती व भारतीय जनता पार्टी, योगेश अण्णा असतील, नाना असतील, महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, हे कधी टीकेला शब्दातनं उत्तर देत नाही, टीकेला नेहमी कामातनं उत्तर देतात आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक उत्तर आणि कामामधनं देऊ. पुढच्या 8 ते 10 महिन्यामध्ये 24/7चं पाणी या भागातल्या नागरिकांना देण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या माध्यमातून करू. आणि या भागाचा विकास करत असताना आदरणीय आमदार साहेब तुपे पाटील असतील, नाना असतील, आमचे महायुतीचे सगळे कार्यकर्ते भक्कमपणे एकत्र येऊन या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करतो. कारण या भागातल्या मतदारांनी इतिहास निर्माण केलाय. ज्या लोकांनी सांगितलं की या भागातला आमदार दुसऱ्यांदा निवडून येत नाही, तो इतिहास या मतदारसंघातल्या नागरिकांनी दूर केला आणि चेतन तुपे साहेबांना या ठिकाणी आमदार करून तुम्हाला आम्हा सर्वांचा गौरव वाढवलेला आहे. आणि आमची जबाबदारी मोठी आहे. ज्या विश्वासाने तुम्ही आम्हा सर्वांना या राज्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली, या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो, विधानमंडळामध्ये काम करत असताना वरच्या सभागृहामध्ये मी खाली या ठिकाणी आदरणीय पाटील साहेब आणि वेळ पडल्यानंतर नाना सुद्धा नगर विकास मंत्री महोदयांच्या मागे लागून या भागातले सगळे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणारे विशेष पॅकेज द्या, त्यांनी सांगितलं अजितदादांना सांगायला लागणारे मोठी रक्कम द्या आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांकडे जाऊन सांगायला लागणारे की ती सगळी रक्कम जी पुणे शहराला येते त्यातला मोठा हिस्सा, आणि त्याच्या बाबतीत नाना एकदम एक्सपर्ट आहे, त्याच्यामुळं मोठ्यात मोठा हिस्सा शिंदे साहेबांकडून आपण हडपसरच्या वाट्याला आणू. आता वरती असं म्हटलं जातं की जे काही घडतं ते ब्रह्मा विष्णू महेश घडवतात वरती, आणि मुंबईत कसं म्हटलं जातं की जे काय घडतंय ते तिघांमुळं घडतंय, आणि हडपसरमध्ये पण जे घडणार आहे ते तिघांमुळं घडणार आहे. त्याच्यामुळं महायुतीतल्या एकाही कार्यकर्त्यांनी अजिबात काळजी करू नका. सगळ्यांची कामं आम्ही 3 जण जातीनिशी लक्ष घालून
त्या ठिकाणी करून देऊ. नागरिकांनी तुम्हाला जे सांगितलंय, तुमच्या शब्दावरती नागरिकांनी महायुतीला मतदान केलंय. तुमच्या शब्दाचा आदर राखला जाईल, तुमच्या शब्दाचा मान राखला. वाहतूक कोंडीसाठी आपला जो वेळ जात होता, तिथल्या ज्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जो वेळ जात होता आणि खऱ्या अर्थाने त्यांचा हा त्रास गेल्या अनेक वर्षापासून त्रास या ठिकाणी सुटलेला आहे. भविष्यामध्ये या भागामध्ये असणारी वाहतूक कोंडी असेल, अनेकांनी सांगितल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर असलेले गेल्या अनेक वर्षापासून टाकलेले ड्रीज लाईन असतील, ते आता त्या ठिकाणी 12 इंचीचे असेल ते 18 इंचीचे करायचे असतील. म्हणून या ठिकाणी दोन्ही आमदार या ठिकाणी आहे. सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की भविष्यामध्ये या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याची बी या ठिकाणी अडचण होत आहे. त्या ठिकाणी जी आपली पडदेमाळ या ठिकाणी जी पाण्याची टाकी 25 लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचं काम थांबलेलं आहे, तेही जलद गतीने चालू कसं होईल. या ठिकाणी ससनगर चौकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. भविष्यामध्ये अण्णा आणि दादांना विनंती आहे की आपण सगळ्या नागरिकांना एकत्र घेऊन जे आपण भविष्यामध्ये वाय एकरचा उड्डाण पूल करायचा, वाय एकरचा अंडरपास करायचा, म्हणून नागरिकांना एकत्र घेऊन सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन कोणाच्या विशिष्ट एका माणसाच्या न लागता सर्वांना एकत्र घेऊन हा भागातला अंडरपास कसा होईल आणि भविष्यामध्ये उड्डाण पूल करायचा, अंडरपास करायचा हा कसा होईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करा.